नमस्कार. विद्या स्टडीज या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज भारताच्या राज्यघटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये यावर 50 महत्त्वाचे PYQs पाहणार आहोत, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्या. प्रश्न पहिला. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. STI पूर्व परीक्षा 2011ला आलेला हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? 1. नागरिकत्व, 2. निवडणुका, 3. तात्पुरती संसद, 4. मूलभूत अधिकार. हा PSI मुख्य परीक्षा 2011ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीने किती काळ घेतला? तर याचं योग्य उत्तर आहे C. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. हा MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड, ब्रिटन. MPSC STI पूर्व 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरलेल्या घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? हा MPSC असिस्टंट पूर्व 2011 म्हणजे आताची ASO परीक्षाला आलेला हा क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी. त्याच्यानंतर क्वेश्चन सहावा. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत? याचं योग्य उत्तर आहे आयर्लंड. हा PSI मेन्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन सातवा. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हा PSI प्रिलिम्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आठवा. समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे? हा असिस्टंट प्रिलिम्स 2011 म्हणजे ASO. त्याच्यानंतर याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. नंतर क्वेश्चन 9वा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? हा असिस्टंट प्रिलिम्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर क्वेश्चन 10वा. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? हा MPSC राज्यसेवा पूर्व 2011ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे BN राव. हे कायदेशीर सल्लागार होते. त्याच्यानंतर क्वेश्चन 11वा. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीने एकूण किती अधिवेशने घेतली? याचं योग्य उत्तर आहे 11. त्याच्यानंतर हा MPSC STI 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 12वा. घटना समितीचे पहिली बैठक कोणत्या दिवशी पार पडली? याचं योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. हा MPSC कर सहाय्यक 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 13वा. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्त्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? याचं योग्य उत्तर आहे अमेरिका, USA. हा राज्यसेवा 2012ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 14वा. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? क्लर्क टायपिस्ट 2011ला आलेला हा क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी निवड झालेली होती यांची. त्याच्यानंतर क्वेश्चन 15वा, खालील विधाने विचारात घ्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1950 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. हा PSI प्रिलिम्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 16वा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. ही 1976 मध्ये केली, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपला आहे, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? हा PSI प्रिलिम्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्याच्यानंतर क्वेश्चन 18वा, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव कोणी मांडला होता? याचं योग्य उत्तर आहे JB कृपलानी यांनी. हा MPSC STI क्लर्क टायपिस्ट 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 19व क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली? 26 जानेवारी 1950 क. याचं योग्य उत्तर आहे MPSC क्लर्क टायपिस्ट 2012ला आलेला हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 20वा, भारतीय राज्यघटनेत मूळतः किती कलमे होती? याचं योग्य उत्तर आहे 395. तर याचं योग्य उत्तर होतं ब 395. तर तेव्हा 8 परिशिष्टे होते आणि 22 भाग होते. त्याच्यानंतर क्वेश्चन 21वा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला भारतीय राज्यघटनेची राजकीय जन्मकुंडली असे कोणी संबोधले आहे? याचं योग्य उत्तर आहे कन्हैयालाल मुंशी यांनी, KM मुंशी यांनी. त्याच्यानंतर क्वेश्चन पुढचा 22वा, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजीच का करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे 1930 मध्ये याच दिवशी राष्ट्रीय सभेने स्वराज्य दिन साजरा केला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 23वा, संविधान सभेने राष्ट्रध्वजाच्या मसुद्यास कधी मान्यता दिली? हा कर सहाय्यक 2012ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी. त्याच्यानंतर क्वेश्चन 24वा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात खालील शब्दांचा योग्य क्रम कोणता आहे? हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. उत्तर पर्याय दुसरा. नंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. 25वा क्वेश्चन, 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती? हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012ला आलेला क्वेश्चन आहे. केंद्र स्तरावर द्विशासन पद्धती, प्रांतीय स्वायत्तता, संघीय न्यायालयाची स्थापना, काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करणे. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्याच्यानंतर क्वेश्चन 26वा, भारतीय राज्यघटनेचे कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनानुसार संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? हा लिपिक टंकलेखक 2012ला आलेला क्वेश्चन आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे 389. त्याच्यानंतर क्वेश्चन 27वा. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे स्वरूप काय आहे? टॅक्स असिस्टंट 2012ला आलेला क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ए, राज्यांचा संघ. त्याच्यानंतर क्वेश्चन 29वा. घटना समितीची पहिली बैठक कुठे पार पडली? याचं योग्य उत्तर आहे डी, दिल्ली येथे. हा क्लर्क टायपिस्ट 2012ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 30वा. भारतीय राज्यघटनेने आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? याचं योग्य उत्तर आहे ए, जर्मनी. हा STI पूर्व 2012ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 31वा. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे व्ही.टी. कृष्णमाचारी आणि H.C. मुखर्जी. याचं योग्य उत्तर होतं सी, अ आणि ब दोघांची. त्याच्यानंतर क्वेश्चन 32वा. भारतीय राज्यघटनेने वर्णन वकिलांचे नंदनवन असे कोणी केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे सर आयव्हर जेनिंग्स यांनी. त्याच्यानंतर क्वेश्चन 33वा. उद्देशिका ही राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी, सी. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीसमोर ऐतिहासिक उद्दिष्टांचा सराव कधी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे 13 डिसेंबर 1946. हा MPSC राज्यसेवा मेन्सला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 35वा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट असलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आदर्शांची प्रेरणा कोणत्या क्रांतीकडून घेण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती. हा MPSC STI आणि ASO मेन्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 36वा क्वेश्चन. भारताच्या राज्यघटनेची उद्देशिका खालीलपैकी कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर याचं योग्य उत्तर आहे आम्ही भारताचे लोक, बी. हा MPSC क्लर्क मेन्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 37वा. मूळ भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश नव्हता? हा MPSC राज्यसेवा मेन्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्ये याचा समावेश नव्हता. त्याच्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे हा जो 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आम्ही भारताचे लोक या घोषणेवरून काय स्पष्ट होते? हा MPSC STI ASO मेन्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे बी. भारतीय घटनेचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 29वा. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत आर्थिक न्याय ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे बी. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करणे आणि संपत्तीचे समान वाटप करणे. हा MPSC PSI मेन्सला आलेला क्वेश्चन आहे 2012ला. त्याच्यानंतर क्वेश्चन 40वा. घटना समितीने राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गाणे केव्हा स्वीकारले? याचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950 रोजी. त्याच्यानंतर क्वेश्चन 41वा. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात होय उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहे असा ऐतिहासिक निर्णय घेतला? तर हा MPSC क्लर्क मेन्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे सी. केशवानंद भारती खटला 1973. त्याच्यानंतर 42वा. घटना समितीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक म्हणजे योग्य आहे?
तर हा MPSC क्लर्क्स मेन्सला आलेला क्वेश्चन आहे. याचं योग्य उत्तर आहे मसुदा समिती, डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर क्वेश्चन पुढे 43वा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेला काय म्हटले जाते? तर संविधानाचा पाया, संविधानाचा आत्मा आणि संविधानाचे ओळखपत्र. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. हा ग्रामसेवक भरती 2012ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 44वा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे 1 वेळा. ग्रामसेवक भरती 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 45वा क्वेश्चन, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. त्याच्यानंतर क्वेश्चन 46वा, राज्यघटनेच्या उद्देशिकेला संविधानाचा आत्मा असे कोणी म्हटले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. पोलीस भरती 2012ला आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन 47वा, घटना समितीच्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे किती सदस्य उपस्थित होते? याचं योग्य उत्तर आहे एकही नाही, त्यांनी बहिष्कार टाकला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 48वा, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संघराज्य पद्धतीवर, फेडरल सिस्टमवर कोणत्या देशाच्या घटनेचा सर्वाधिक प्रभाव आहे? याचं योग्य उत्तर आहे बी, कॅनडा. हा MPSC PSI मेन्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 49, उद्दिष्टांचा ठराव संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. घटना समितीने हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने मंजूर केला. याचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधान बरोबर आहेत. सी हा MPSC STM मेन्स 2012ला आलेला क्वेश्चन आहे. नंतर या सिरीजचा शेवटचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा समावेश नव्हता? याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा समावेश नव्हता. MPSC राज्यसेवा मेन्स 2011ला आलेला क्वेश्चन आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा नक्की होईल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्यासाठी एक मोटिवेशनल कोट, ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी वाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. थँक्यू.